श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVRA डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल की मी फ्रंट नेकचं मार्किंग करून घेतलेलं आहे. या ब्लाऊजचं ऑलरेडी स्लीव्स डिझाईन मी कसं केलेलं आहे ती मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेली आहे. जर तुम्ही नसेल पाहिली तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की पहा. स्लीव्ससुद्धा खूप सुंदर झालेला आहे. आता आपण इथे फ्रंट नेकचं डिझाईन करायला घेऊयात. इथे आधी मी मार्किंग वगैरे करून घेतलेलं आहे. मार्किंग करून झाल्यानंतर इथे आधी मी जरी थ्रेडचा वापर केलेला आहे. इथे आधी मी चेन स्टिच करून घेते. इथे आधी मी गोल्डन जरी थ्रेड घेतलेला आहे. जेव्हा आपण जरी थ्रेडचा वापर करतो तेव्हा आपल्याला 14 नंबरची निडल वापरायची असते. इथे आता आपलं जरी थ्रेडचं वर्क करून झालेलं आहे. आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे बीडची. इथे आधी मी शुगर बीड घेतलेले आहेत. शुगर बीडसाठी इथे मी 23 नंबरची निडल म्हणजे 0.45 mm ची मी निडल घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी नायलॉन थ्रेडने वर्क करते. त्यासाठी इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे. इथे आता जी आपली पहिली लाईन आहे ती आपण शुगर बीडने वर्क करून घेणार आहोत. इथे आपली पहिली लाईन शुगर बीडने वर्क करून झालेली आहे. आता आपली त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती आहे गोल्डन बीडची. इथे मी 3 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत. जिथे तुमची एंड नॉट फिनिश होईल त्याच्या साईडने पुन्हा आपल्याला अगेन वर्क करण्यासाठी घ्यायचं आहे. म्हणजे सारखं आपल्याला धागा वगैरे तोडून मग त्याला नॉट मारून पुन्हा ते करण्याची गरज नाही आहे. आता आपली जी सेकंडवाली लाईन आहे ती आहे गोल्डन बीड. इथे मी सेकंडवाल्या लाईनमध्ये सुद्धा 3 mm चे गोल्डन बीड लावून घेतलेले आहेत. इथे मी 3 mm चे गोल्डन घेतलेले आहेत. आपली इथे सेकंडवाली लाईनसुद्धा गोल्डन बीडने वर्क करून झालेली आहे. सेकंड लाईन इथे वर्क करून झाल्यानंतर अगेन आपल्याला शुगर बीड घ्यायचे आहेत. म्हणजे आपली जी बॉर्डर आहे ती आपल्याला एकदम कंप्लीट कवर करून घ्यायची आहे. इथे आपली जी फ्रंट नेकची बॉर्डर आहे ती मी जास्त ब्रॉड वगैरे अशी डिझाईन नाही केलेली आहे. नॉर्मल आणि सिम्पल असं मी त्याला लुक दिलेला आहे. इथे आपली जी फ्रंट नेक आहे ती डिझाईन करून झालेली आहे. आपण पहिले शुगर बीड, नंतर 3 mm चे गोल्डन बीड आणि त्याच्यानंतर आपली जी थर्ड लाईन आहे तिथे अगेन मी शुगर बीड लावून घेतलेले आहेत. इथे आपली फ्रंट नेकची जी बॉर्डर आहे ती कंप्लीट झालेली आहे. इथे बॉर्डर सुंदर अशी कंप्लीट झाल्यानंतर आता आपण याच्यावरती वर्क करणार आहोत. आता इथे मी मेजरमेंट पट्टी घेतलेली आहे. इथे आता आपल्याला 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावरती डॉट करून घ्यायचे आहेत. आधी स्टार्टिंगला आपण अर्धा इंच घेऊन तिथे आधी डॉट करून घेऊयात. इथे अर्ध्या इंचावरती डॉट करून झाल्यानंतर आता त्याच्या पुढचे जे प्रत्येक पॉईंट आहेत ते आपल्याला 1-1 सेंटीमीटर वाईज घ्यायचे आहेत. इथे मी आता प्रत्येक पॉईंटवरती 1-1 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे. इथे आता 1-1 सेंटीमीटरचं अंतर घेऊन झाल्यानंतर आता आपण ह्याच्यावरती वर्क करणार आहोत. जिथे जिथे आपल्याला पॉईंट दिसतोय तिथे तिथे आपण हाफ सर्कल क्रिएट करणार आहोत फुल वाईज. इथे आधी मी त्याच्यामध्ये नॉर्मल मोठा साईजचा पलबीड घेतलेला आहे. पलबीड नंतर त्याच्यामध्ये मी हाफ शुगर बीडचं वर्क केलेलं आहे. हाफ शुगर बीडचं वर्क करून झाल्यानंतर इथे मी 3 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत. आपला जो प्रत्येक हाफ सर्कल आहे तो आपल्याला सेम वर्क करायचा आहे. मध्ये आपल्याला पल बीड, त्याच्यानंतर त्याच्या साईडने हाफ सर्कल शुगर बीडचा आणि अगेन त्याच्या साईडने हाफ सर्कल आपल्याला 3 mm गोल्डन बीडचा करायचा आहे. इथे आता आपले हाफ सर्कल क्रिएट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली डिझाईन अजून पूर्ण झालेली नाही आहे, तरी खूप सुंदर आणि छान असा लुक दिलेला आहे. आता इथे आपली जी मिडलची जागा आहे तिथे आपल्याला ड्रॉप शेप बीड लावायचे आहेत. इथे तुम्हाला दिसत असेल की मी 3-3च्या रेंजमध्ये इथे ड्रॉप शेप बीड लावून घेते. प्रत्येक हाफ सर्कलच्या मध्ये जी एम्प्टी जागा आहे तिथे आपण हे ड्रॉप शेप बीड लावून घेऊयात.
तर इथे आपले ड्रॉप शेप बीडसुद्धा लावून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपला फ्रंट नेक खूप सुंदर आणि छान दिसतोय. सिंपल डिझाईन आहे पण नॉर्मल हेवी असा लूक देणारी ही डिझाईन आहे. सो आता आपल्या ह्याच्यावरती बुट्टा वर्क करायचा आहे. सो आता तुम्हाला इथे दिसतच असेल जिथे आपण ड्रॉप शेपचं वर्क केलेलं आहे, ड्रॉप शेप बीडचं, त्याच्या परफेक्ट समोर आपल्याला एक एक पॉईंट काढून घ्यायचा आहे. म्हणजे आपण जिथे ड्रॉप शेप बीडचं वर्क केलेलं आहे त्याच्यासमोर आपल्याला बुट्टा वर्क करायचा आहे. सो इथे मी ड्रॉप शेप जिथे आपण डिझाईन करून घेतलेली आहे तिथे मी एक एक पॉईंट काढून घेतलेला आहे. तो पॉईंट काढून झाल्यानंतर आपल्याला इथे बुट्टा वर्क करायचा आहे. सो इथे बुट्टा वर्क करण्यासाठी सुद्धा मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत. सो इथे जिथे आपण पॉईंट काढलेला आहे ड्रॉप शेपच्या समोर तिथे आपल्याला बुट्टा वर्क करत घ्यायचा आहे. सो इथे आता मी बुट्टा वर्क करून घेते. सो इथे प्रत्येक पॉईंटवरती आता आपला सिंगल बुट्टा वर्क करून झालेला आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता की सुंदर अशी ही आपली फ्रंट नेकची डिझाईन तयार झालेली आहे. खूप सुंदर आणि खूप छान दिसते. आपला फ्रंट नेक जो आहे तो सुद्धा खूप सुंदर, तुम्ही जेव्हा ही डिझाईन तुमच्या ब्लाऊजवरती क्रिएट कराल तेव्हा तुम्हालासुद्धा ही डिझाईन खूप आवडेल. आणि खूप सिंपल आहे ही डिझाईन, पण छान नॉर्मल हेवी असा लूक देणारी ही डिझाईन आहे. सो तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मी ह्याच ब्लाऊजच्या रिलेट एक स्लीव्सची डिझाईन मी शेअर केलेली आहे, जे की ह्याच ब्लाऊजची आहे. सो ती स्लीव्सची डिझाईनसुद्धा खूप सुंदर तयार झालेली आहे. सो ती व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तुम्ही बघितली नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती तुम्ही नक्की बघा. खूप सुंदर असं ते स्लीव्स डिझाईन झालेलं आहे. आणि इथे आपलं फ्रंट नेक आहे ते सुद्धा खूप सुंदर आणि छान असं तयार झालेलं आहे. सो तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल किंवा ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान डिझाईनसोबत. आणि इथे मी तुम्हाला आरी वर्क रिलेट छान छान डिझाईन दाखवते. सो अशाच व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग आज पुरतं एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये छान, सुंदर आणि नवीन डिझाईनसोबत. तर आत्तापुरतं एवढंच. थँक्यू.